मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। आरक्षणाविषयी विधानसभेत झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते। आरक्षण कोर्टाच्या निकषावर टिकावं यासाठी 2400 पानी पुरावे सादर करण्यात आले आहेत। या पुराव्यांच्या आधारे कोर्टात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नक्की आरक्षण मंजूर होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। त्याचप्रमाणे मूक मोर्चाविषयी मुख्यमंत्र्यांनी स्तुतिसुमनं उधळली। नियमित सुनावणीद्वारे लवकरात लवकर कोपर्डीचा खटला निकाली काढू असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। तसंच अॅट्रॉसिटी रद्द करण्याचा सरकारचा विचार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले। राज्य सरकारचं हे कमिटमेंट आहे, हे कन्व्हिक्शन आहे की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे, ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याकरता राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध होऊन पुढाकार घेऊन सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी करण्याकरता तयार आहे। गेले 1.5 वर्ष के सरकार शांत बसलं नव्हतं आणि अनेक संशोधक असतील, मोरे साहेब असतील, वेगवेगळ्या प्रकारचे संशोधक यांनी प्रचंड याच्यावर मेहनत केली आहे। आता जे डॉक्युमेंट 2700 पानाचं आपण तयार केलं इतकं कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी आणि भव्य दिव्य देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली। शिवस्मारकासाठी 3600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं। युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। धानाला 500 रुपये बोनस आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या प्रश्नावर हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांना विधान भवन सुरक्षा रक्षकांनी त्वरित ताब्यात घेतलं। विधान भवन परिसरात फक्त आमदारांनाच आंदोलन करण्याची परवानगी असताना सामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे सुरक्षा यंत्रणेची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। दरम्यान विधान परिषदेत कांदा प्रश्नावरून लक्षवेधी सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली। कांद्याला भाव देण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला, तर कांद्याच्या माळा गळ्यात घालूनच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत आंदोलन केलं। राज्यात सध्या शासकीय सेवेतले 497 डॉक्टर हे बेपत्ता आहेत। स्वतः आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी विधानसभेत ही धक्कादायक माहिती दिली। त्याचवेळी या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा अधिकार आरोग्य विभागाला नसल्याची हतबलताही त्यांनी सभागृहासमोर मांडली। सामान्य प्रशासन विभागाला या कारवाईचे अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान आतापर्यंत सरकारनं अशा 99 डॉक्टरांवर कारवाई केली असून येत्या 2 महिन्यात उर्वरित डॉक्टरांवर कारवाई केली जाणार आहे। तसंच डॉक्टरांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं। दरम्यान उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहातल्या स्त्री रोगतज्ञ 2 वर्षापासून प्रसूती आणि बालसंगोपन रजेवर आहेत। त्यांना 5 वेळा कारण दाखवा नोटीस देऊनही त्या कामावर आल्या नसल्यानं त्यांना कामावरून काढून टाकण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। नागपूर मिहान सेल्स प्रकल्पाची जमीन रामदेव बाबा यांना स्वस्तात दिल्याचा मुद्दा लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून विधिमंडळात मांडण्यात आला। मिहान सेल्सची सुमारे 230 एकर जमीन 25 लाख रुपये प्रति हेक्टर या नाममात्र दरानं रामदेव बाबांच्या पतंजलीला देण्यात आली। या व्यवहारात सरकारचे 208 कोटी 88 लाखांचं नुकसान झाल्याचा आरोप आमदार शरद रणपिस यांनी केला। यावर पतंजलीला दिलेली जमीन अविकसित असून पूर्ण व्यवहार पारदर्शकपणे झाल्याचं राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितलं। निविदा पतंजलीलाच मिळावी अशी व्यवस्था केली गेल्याचा आरोप आमदार संजय दत्त यांनी केला। तर 3 वेळा टेंडर काढला आणि 3ही वेळा पतंजलीलाच पात्र ठरल्याचा खुलासा राज्यमंत्री येरावार यांनी केला। या प्रश्नी सभापतींनी लक्षवेधी राखून ठेवली आहे। विधिमंडळात धर्मप्रचारक झाकीर नाईकचा मुद्दा चांगलाच गाजला। झाकीर नाईकच्या संस्थेला गेल्या 3 वर्षात तब्बल 60 कोटी रुपयांची देणगी इस्लामिक राष्ट्रातून आल्याचं आमदार अनिल गोटे यांनी सांगितलं। त्यापैकी 80,000 रुपये झाकीर नाईकनं दहशतवादी कारवायात सहभागी असलेल्या अबू अल-सेला शिष्यवृत्तीच्या नावाखाली दिल्याचं गोटे म्हणाले। यावर झाकीर नाईक धार्मिक प्रवचन देतात, त्याच्या विरोधात कुठलाही आरोप अजून सिद्ध झालेला नसल्याचं आमदार अबू आझमी यांनी सांगितलं। भाजप सत्तेत आल्यावरच असे प्रकार होत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। नवी मुंबईमधल्या पाळणाघरात 10 महिन्याच्या तान्हुलीला झालेल्या मारहाण प्रकरणी आमदार रवींद्र फाटक यांनी लक्षवेधी विचारली। तर या प्रकरणात तक्रारकर्त्या महिलेकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचं नीलम गोरेंनी सांगितलंय। यावर महिला आणि बालकल्याण विभागाबरोबरच बैठक घेऊन पाळणाघराबाबत सर्वकष धोरण आखण्यात येणार असल्याचं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितलं। नोटबंदीमुळे कोकणातला पर्यटन व्यवसाय मंदावला असल्याचा मुद्दा भास्कर जाधव यांनी औचित्याद्वारे मांडला। नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं दरवर्षी कोकणात येतात, मात्र यंदा नोटबंदीमुळे कोकणातले पर्यटक 80% कमी झाल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं। म्हणूनच कोकणातल्या पर्यटन उद्योगाला आर्थिक मदत करण्याबरोबरच सरकारनं पावलं उचलण्याची मागणी जाधवांनी केली आहे।
गेल्या काही वर्षापासून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं पेव फुटले असलं तरी आता परिस्थिती बदलू लागल्याचं दिसतंय। इंग्रजी माध्यमांच्या शाळातून जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळांकडे आता मुलांचा ओढा वाढत असल्याची माहिती आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली। सुमारे 14,000 मुलं इंग्रजी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये दाखल झाली आहेत अशी आकडेवारीही तावडेंनी सभागृहात दिली। चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि स्पोकन इंग्लिशवर भर दिल्यानं जिल्हा परिषदेच्या शाळेतला ओढा वाढल्याचंही तावडेंनी म्हटलं। यावेळी तावडेंनी प्रयोगशील शिक्षकांचं विशेष अभिनंदनही केलं। यावर्षी इंग्रजी शाळेमधना जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत 14,000 मुलांनी प्रवेश घेतला आणि याचं कारण अध्यक्ष महाराज की एक मिनिट याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग स्पोकन इंग्लिश हे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी केलं आणि आज शिक्षणाची वारी जी नागपूरमध्ये सुरू आहे, ज्यात वेगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या गोष्टी तिथे दाखवल्या जातात, तर ज्या जिल्हा परिषदेच्या भास्करराव मराठी शाळेमध्ये इंग्रजी शाळेतनं मुलं आली त्याचे शिक्षक आज नागपूरमध्ये आले। त्यातले काही निवडक शिक्षक आज गॅलरीमध्ये आहेत। आपण सर्वांनी त्यांचं बाक्क वाजून अभिनंदन करावं। इतकं चांगलं काम ते करतायत। आपण प्रोत्साहन दिलं तर असं काम अजून चांगलं वाढेल। उद्यापासून बँका सलग 3 दिवस बंद असतील। उद्या दुसरा शनिवार, मग रविवार आणि नंतर सोमवार ईद ए मिलाद असल्यानं सुट्टी असेल। त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त समस्यांना हे तोंड द्यावं लागणार आहे। बँकासमोर आज सकाळपासूनच गर्दी झाल्याचं चित्र दिसतंय। बँकांमधून 24,000 काढण्याची मुभा असताना रक्कम देण्यासाठी बँकांकडून आडकाठी का येते असा सवाल सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला विचारला आहे। नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा करत सुप्रीम कोर्टात काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे। यावेळी कोर्टानं सरकारला रकमेची मर्यादा वाढवण्याबाबत विचारलं। प्रत्येकाला नवीन नोटा मिळाव्यात यासाठी मर्यादेचं बंधन घालण्यात आल्याचं सरकारनं कोर्टात सांगितलं। तसंच सरकार हातावर हात ठेवून बसलं नसून येत्या 10 ते 15 दिवसात सर्व समस्या सुटतील आणि सुरळीत होईल असा दावा सरकारनं कोर्टात केला। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास केलेली बंदी त्वरित उठवावी, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणं, पुरेसा निधी आणि रोकड उपलब्ध करून द्यावी, राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस चलन उपलब्ध करून द्यावे अशा विविध मागण्यांसाठी आज जिल्हा बँकेकडून घोषणाबाजी करत भव्य मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी सर्व संचालक, बँक अधिकारी, कर्मचारी आदी लोक हे मोर्चात सामील झाले होते। नागपुरात 6% कमिशन घेऊन जुनी नोट बदलून देणं एका व्यापाऱ्याला चांगलंच महागात पडले। कारण नोट बदलून देण्यासाठी गेलेल्या त्या व्यापाऱ्याला तोतिया आयकर अधिकाऱ्यांनी लुटल्याची घटना घडली आहे। नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील आसीनगर भागात ही घटना घडली आहे। नागपूरचा लोखंड व्यापारी अनुज अग्रवाल 6% कमिशन घेऊन जुन्या नोटांच्या बदलात नवे नोट द्यायचा। आसीनगर भागात त्याला 45 लाखाची नवे नोट एका व्यक्तीला द्यायचे होते। त्यासाठी एक बॅगमध्ये 2000, 100 आणि 50च्या नोटांच्या स्वरूपात 45 लाखाची रोकड घेऊन अनुज अग्रवाल आसीनगर भागातील एका घरात गेला होता। मात्र त्या ठिकाणी 3 ते 4 तोतिया अधिकारी आधीच उपस्थित होते। अनुज त्या घरी पोहोचताच त्यांनी छापा टाकला आणि आम्ही आयकर विभागातून आहोत असं सांगत तुम्ही आयकर विभागाच्या कार्यालयात येऊन या रकमेचा खुलासा करा असा दम दिला। त्यानंतर त्यांनी अनुजच्या हातातून ती बॅग पळवली। त्यानंतर अनुज अग्रवाल यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली। त्यांनी आता जे व्हॅल्युएबल करन्सीज आहेत 150s आणि 2000 सेक्शन्स वैसा एक 45 लाख घेऊन हासीनगरमध्ये एक ठिकाणी गेले होतं आणि तिकडं तेव्हा हे आपला पैसा गिनती करत होता तेव्हा 3 जण आलं होतं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून अशा सांगून इम्पर्सनेट करून अशा येऊन तिकडून त्यांच्या बॅग वगैरे घेऊन नंतर तुम्ही ठाण्याला या आमच्या ऑफिसकडून तुम्हाला संपर्क करतील अशा सांगून त्यांच्या 45 लाख पैसे घेऊन गेले आणि आता फिर्यादी पोलीस स्टेशनला आला आहे। चौकशी चालू आहे। सोलापुरातल्या अत्तारनगरमध्ये आज एका दारुड्याने एक कार एटीएमच्या रांगेत घुसवली। या अपघातात 10 जण जखमी आहेत। त्यापैकी 2 जण गंभीर आहेत। अत्तारनगरमध्ये बँक ऑफ इंडियाच्या एटीएम समोर पैसे काढण्यासाठी गर्दी होती। त्याचवेळी दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या आरोपीचा गाडीवरचा ताबा सुटला आणि तो थेट रांगेतच जाऊन धडकला। 10 जणांना उडवल्यावर आरोपीला संतप्त नागरिकांनी मारहाण केली आहे।
नोटबंदीच्या एका महिन्याच्या काळात शिर्डीच्या साईबाबा संस्थानला भाविकांनी तब्बल 10 कोटींची रक्कम दान स्वरूपात दिली आहे। एकीकडे नोटबंदीमुळे पैशाची मोठी अडचण जाणवत असतानाही दुसरीकडे देवस्थानच्या दानपेटीत भाविक मात्र भरभरून दान करत असल्याचं दिसून येतं। या 10 कोटी रुपयाच्या रकमेत 1000च्या 17,374 नोटा, 500च्या 39,472 नोटा आहेत। चलनबंदीनंतर रोखमुक्त व्यवहार करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबवण्यात येतात। या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त प्रमाणात सामान्य नागरिकांना व्हावी यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं एका जनजागृती कार्यशाळेचं आयोजन केलं। केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या कार्यशाळेला हजेरी लावत प्रशासनाला उपयुक्त सूचना केल्या। रोखमुक्त व्यवहार करण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या पोस्टरचं यावेळी प्रकाशनही करण्यात आलं। माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी काढलेल्या जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडीच्या 36व्या वर्धापन दिनानिमित्त जळगावात मुरलीधर अण्णा पवार सामाजिक संस्थेच्या वतीनं पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। 1980 साली शेतकऱ्यांच्या समस्यांवर वाचा फोडण्यासाठी पवारांनी शेतकरी दिंडीचं आयोजन केलं होतं। आता या सरकारनं तशी वेळ शेतकऱ्यांवर आणू नये, तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। चैत्यभूमीवरून यवतमाळ जिल्ह्यातील वाईमेंढी आपल्या गावी परत जाणाऱ्या अश्विनी निवृत्ती इंगोले या 35 वर्षीय तरुणानं जळगावातील फुले मार्केट परिसरात चांगलाच धिंगाणा घातला। विजेच्या खांब्यावर चढून त्याने शोले स्टाईल नाट्य केलं, त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे पाऊण तास खोळंबली। प्रवासात आपल्याला रेल्वेत मारहाण करण्यात आली, त्यामुळे जळगाव स्टेशनवर उतरलो असल्याची तक्रार इंगोलेनं केली। त्याला विजेच्या खांबावरून खाली उतरवण्यासाठी महापालिका आणि पोलिसांना पाऊण तास लागला। मोबाईल नेटवर्कसाठी आवश्यक असणाऱ्या टॉवरवरील BTS मशीन चोरणाऱ्या टोळीला विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 1,88,000 रुपयाचे 273 वेगवेगळ्या कंपन्यांचे BTS मशीन हस्तगत करण्यात आले। विक्रोळी उड्डाण पुलावर 5 व्यक्ती एअरटेल कंपनीचे BTS म्हणजेच बेस ट्रान्स रिसिव्हर सिस्टीम काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यवतमाळच्या पुसद येथील एका एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत आदिवासी वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यानं एका विद्यार्थिनीनं आत्महत्येचा प्रयत्न केला। कोमल दत्ता बहिरमकर ही विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील आणि गुणवंत असून देखील तिला वसतिगृहात प्रवेश मिळाला नव्हता। या विद्यार्थिनीनं पुसद येथे गेल्या आठवड्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला। बिरसा मुंडा ब्रिगेडनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं। राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृह यांच्या बांधकाम आणि देखभालीकरता सार्वजनिक बांधकाम विभागात स्वतंत्र आदिवासी बांधकाम विभागाची निर्मिती करण्यात आली आहे। या विभागाला सार्वजनिक बांधकाम आदिवासी विभाग असं नाव देण्यात आले। राज्यात धुळे, ठाणे, चंद्रपूर, अमरावती असे एकूण 4 प्रमुख विभाग करण्यात आले असून धुळे विभागाअंतर्गत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील आदिवासी विभागातील आश्रमशाळांची बांधकाम आणि देखभाल दुरुस्तीचं काम केली जाणार आहे। या विभागासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी काम करणार आहेत। आदिवासी विभागाला सार्वजनिक बांधकाम विभागाची साथ मिळणार असल्यानं राज्यातील आदिवासी वसतिगृह आणि आश्रमशाळांच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न सुटायला मदत होणार आहे। कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा आणि पाणी गळतीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, पण महानगरपालिकेचे अधिकारी या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहायला तयार नाहीत। त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत आज महानगरपालिका अधिकारी आणि नगरसेवक यांच्यामध्ये मोठी वादावादी झाली। पाण्याच्या प्रश्नावरून महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या केबिनलाच कुलूप ठोकलं। हे नगरसेवक इतक्यावरच न थांबता थेट आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांनी गोंधळ घातला, त्यामुळे महानगरपालिकेत काही काळासाठी मोठा गोंधळ निर्माण झाला होता। गेले मी 2 वर्ष त्यांना ओळखते, मागच्या बॉडीमध्ये सुद्धा मी होतो, त्यामध्ये सुद्धा त्याने काही केलेलं नाही। आणि आता ताळे टोकल्यावर बघून कमिशनरने सदस्यांच्या भावना ऐकायला यायला पाहिजे होत्या, त्या न ऐकता याने पोलीस कंप्लेंट केल्या आणि पोलिसांना घेऊन तिथं कमिशनर स्वतः कुलप काढायला लावलीत। आम्ही सदस्यांनी काय काढली नसती का आम्हाला सांगितलं असतं तर यांना काम करायचं नाही म्हणूनच याने ह्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत। तिसऱ्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील 9 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतीसाठी निवडणूक होते आहे। नांदेड जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचं वर्चस्व असलं तरी आता समीकरणं बदलली आहेत। जिल्ह्यात सेना भाजपचे एकूण 5 आमदार आहेत, त्यामुळे आमदारांसाठी पालिका निवडणूक प्रतिष्ठेची आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायतीची निवडणूक ही लक्षवेधी ठरणार आहे। काँग्रेसचा गड असणाऱ्या या मुस्लिम बहुल नगरपंचायतीमध्ये MIM ने देखील उमेदवार दिल्यानं या निवडणुकीबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे।
नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड कराड अभयारण्यातून बेपत्ता झालेल्या जय वाघाच्या तपासासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वन मंत्रालयानं विशेष तपास पथक म्हणजेच SITची स्थापना केली आहे. या SITचं 3 सदस्यीय पथक हे नागपुरात दाखल झालं असून त्यांनी तपासही सुरू केला आहे. उमरेड कराड अभयारण्यात वावर असलेला जय वाघ 18 एप्रिलपासून बेपत्ता आहे. देशातला सर्वात मोठा वाघ अशी ख्याती असलेल्या जयचं दर्शन घडावं यासाठी देशविदेशातून वन्यजीव प्रेमी आणि पर्यटक हे उमरेड अभयारण्याला आवर्जून भेट द्यायचे. या पद्धतीच्या दर्जेदार वाघाचं पोचिंग करून त्याला मारण्याचं काम आणि या भागाच्या पर्यटनाला धोका निर्माण करण्याचं काम जे केलं जात होतं ती भूमिका आम्ही राज्य सरकारच्या समोर मांडली, परवा लोकसभेतही मांडली आणि माननीय अनिल दवे मंत्री जे आहेत केंद्रातले त्यांनी तातडीने सांगितले की आम्ही SITची चौकशी लावू. आजपासून SITची चौकशी सुरुवात झाली. आज SITचे अधिकारी मला स्वतःला भेटायला आले आणि त्यांनी या सगळ्या घटनेची तपशील मी त्यांना दिली. यांची त्या पद्धतीची चौकशी सुरू झाली आणि आता याच्यावर SITची चौकशीची सुरुवात झाली. नागपूरच्या कोराडी परिसरातील एक बिस्किट कंपनीत बिबट्या शिरल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नागपूर कोराडी मार्गावरील सुंदर बिस्किट कंपनीत आज सकाळी कर्मचारी आल्यावर त्यांना बिबट्या दिसला. ज्यानंतर कर्मचारी लगेच कंपनी बाहेर निघाले आणि तात्काळ पोलीस वन विभागाला याची सूचना दिली. बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या असून CCTVमध्ये देखील बिबट्या दिसलाय. कोराडीचा परिसर जंगलालगत नसल्याने या भागात बिबट्या आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नाशिक शहरातील अगस्त्य वृद्ध कुटुंबीय गेल्या 5 तारखेपासून अंदमानात अडकले. चक्रीवादळ आणि त्यात मुसळधार पावसानं परिस्थिती बिघडली. एका अल्पवयीन मुलीनं लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केली. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये धामेली गावात ही घटना घडली आहे. 2 तरुणांनी केलेल्या अत्याचारामुळे आत्महत्या केल्याची माहिती चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी दिली आहे. मुलीनं आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ही बाब समोर आली आहे. या चिठ्ठीत या दोन्ही तरुणांची नावही मुलीनं लिहिली आहेत. या आधारे कारवाई करत पोलिसांनी भाई कदम, आदिनाथ खेडकर या दोघांना अटक केली आहे. दरम्यान शवविच्छेदनात ही मुलगी गरोदर असल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील अनेक दिव्यांग व्यक्ती त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांपासून वंचित आहेत. तसंच रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 23,000 दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यातील फक्त 40% दिव्यांगांनी त्यांचा दाखला घेतला आहे. तो दाखला एका दिवसात मिळावा यासाठी पंचायत समिती संगमेश्वर यांनी एका शिबिराचं आयोजन केलं होतं. नोटबंदीनंतर राज्यात नगरपरिषद निवडणुकीत भाजपनं घवघवीत यश मिळवलं. आता नगरपालिका निवडणुकींच्या निमित्तानं भाजपनं राष्ट्रवादीचा वर्चस्व असलेल्या पुणे जिल्ह्यावर आपलं लक्ष केंद्रित केले. त्याच्यामुळे पवारांच्या बारामतीसह जिल्ह्यात 5 ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ उद्या धडाडणार आहे. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याच्या विरुद्धचा खटला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. तावडे याच्यावर दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळे हा खटला जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. या संदर्भात येत्या 22 डिसेंबरला सुनावणी होणार असल्याचंही सांगितलं जातं. सुरक्षा रक्षक संघर्ष कृती समितीच्या वतीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आलं. पुणे विद्यापीठामध्ये कंत्राट पद्धतीनं काम करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना नियमित करावं ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. पुणे विद्यापीठामध्ये 94हून अधिक सुरक्षा कर्मचारी कार्यरत होते. मात्र संबंधित कंत्राटदाराचा करार संपल्यामुळे विद्यापीठानं दुसऱ्या कंपनीसोबत करार केला. नवीन कंत्राटदारानं जुन्या सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी अवघा 33 लोकांना कामावर घेतल्यानं उरलेल्या कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे काढलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून रुजू करून घ्यावं आणि सर्वच सुरक्षा रक्षकांना नियमित करावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. लोकलमधील गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या गर्दीबाबत उच्च न्यायालयानं एक निरीक्षण नोंदवलंय. मुंबईतल्या लोकलमधल्या प्रवाशांच्या गर्दीवर निरीक्षण नोंदवताना उच्च न्यायालयानं एक वेगळाच मुद्दा मांडला आहे. वेस्टर्नच्या मुली सेंट्रलच्या मुलांना लग्नाला नकार देतात असा मुद्दा न्यायालयानं नोंदवलाय. हा मुद्दा मांडतानाच वेस्टर्नच्या विरार लोकलमधल्या वाढत्या गर्दीवरही न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. RTI कार्यकर्ते समीर झवेरी आणि इतर जनहित याचिकांवर न्यायमूर्ती VM कानडे आणि न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठानं निरीक्षण नोंदवलंय. वेस्टर्नच्या मुली सेंट्रलला जायला नकार देतात असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय. विरार लोकलच्या वाढत्या गर्दीवर सर्क्युलर टाइम टेबलची संकल्पनाही यावेळी मांडण्यात आली. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक शौचालयांमध्ये रेटिंग मशीन बसवण्यात येत आहेत. या मशीनवर शौचालय हे स्वच्छ आहे, ठीक आहे वा अस्वच्छ असे 3 पर्याय असणार आहेत. शौचालयाचा वापर करणाऱ्याला शौचालयाबद्दलचं मत या 3 पर्यायांपुढील एक बटन दाबून नोंदवता येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार देशातील हा या प्रकारचा पहिलाच प्रयोग असून यातील पहिलं मशीन हे छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळील
भाटिया बागेसमोर असणाऱ्या शौचालयात काही दिवसांपूर्वी बसवण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या 50 सार्वजनिक शौचालयामध्ये रेटिंग मशीन्स बसवण्याचं प्रस्तावित आहे. एखाद्या सार्वजनिक शौचालयाबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नकारात्मक मतं नोंदवल्यावर शौचालयाशी संबंधित स्वयंसेवी संस्थेवर महापालिकेद्वारे कारवाई करण्यात येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.